कोकण किनारपट्टीवरती सध्या समुद्राला मोठं उधाण आलेलं पाहायला मिळतं आहे। आज अमावास्येचं या ठिकाणी मोठी भरती आहे आणि त्याचमुळे पूर्ण कोकण किनारपट्टीवरती सध्या अजस्र लाटांचं तांडव या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण सध्या मांडवी समुद्र किनारपट्टीवरती आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की सध्या मांडवी समुद्र किनारच्या सुद्धा या ठिकाणी अजस्र लाटा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं किनारपट्टी भागात लाटांचा तांडव जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा सध्या मानवी वस्तीपर्यंत या ठिकाणी गेलेल्या पाहायला मिळत आहेत। तर सध्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामधल्या किनारपट्टी भागात उंच लाटांचं तांडव या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आज अमावास्या आहे आणि त्यामुळेच समुद्राला मोठं उधाण आलेलं पाहायला मिळतं आहे। त्यात मुसळधार पाऊस आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे सध्या समुद्र देखील खवळलेला पाहायला मिळतोय। तर मांडवी समुद्र किनाऱ्यावरचं जोंधळा मारुतीच्या देवळाला देखील या ठिकाणी समुद्राच्या लाटांचा तडाखा बसलेला पाहायला मिळतो आहे। एकंदरीत जर बघितलं तर सध्या किनारपट्टी भागात अजस्र लाटा या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहेत। आज आणि उद्या असे 2 दिवस या ठिकाणी समुद्राला भरती असेल, त्यामुळे समुद्राच्या लाटा बघण्यासाठी कोणी समुद्राच्या जवळ जाऊ नये असं आवाहन सध्या प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।